1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। कोल्हापुरी वेज पांढरा रस्सा करण्यासाठी लागणारं साहित्य: फ्लॉवरचे तुरे, ब्रोकोलीचे तुरे, चिरलेला कांदा, चिरलेलं गाजर, चिरलेला बटाटा, पाणी, चवीनुसार मीठ, 4 ते 5 लसूण पाकळ्या, आल्याचे तुकडे, भिजवलेले काजू, भिजवलेली खसखस, भिजवलेलं मगजबी, 2 ते 3 मोठे चमचे साजूक तूप, लवंगा, काळी मिरी, 1 चक्री फूल, दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 तमालपत्र, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, 2 कप नारळाचं दूध, वेलची पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर। कांदा, बटाटा, ब्रोकोली, फ्लॉवर भरपूर पाणी घालत या भाज्या उकळून घ्यायच्या। आता आलं लसूण पेस्ट तयार करायची। आता काजू, मगजबी आणि खसखस भाजून घेत याची पेस्ट तयार करायची। आता भाज्यांचा स्टॉक असा वेगळा करत तुपाच्या फोडणीत खडे मसाले घालत यात मिरच्या, आलं, लसूण पेस्ट, काजू, मगजबीची पेस्ट परतत यात तयार भाज्यांचा स्टॉक घालायचा। वर चवीप्रमाणे मीठ आणि नारळाचं दूध घालायचं आणि याला उकळी काढायची आणि वर वेलची पूड घालायची। झाला आपला वेज पांढरा रस्सा तयार। आज आपण पावटा आणि बटाट्याची रस्सा भाजी तीही झटपट फटाफट कुकर मध्ये कशी बनवायची ती बघणार आहोत। माझ्यासारख्यांसाठी एक पर्वणी आहे व्हेज पांढरा रस्सा म्हणजे बिना मटनचा पांढरा रस्सा आपण याला म्हणू शकतो। येस, तर सुरुवातीला काय करतोय आता आपण आपल्याकडे ज्या अवेलेबल भाज्या आहेत, ब्रोकोली आहे, फ्लॉवर आहे, बटाटा आहे, कांदा आहे, हे सगळ्याचा स्टॉक करून घेतोय। गाजर आहे, त्याचा एक बाउल भर असेल तर त्याच्यात एक 4 पट पाणी घालून त्याचा स्टॉक तयार करायचा आहे। म्हणजे बेसिकली आपण व्हेजिटेबल स्टॉक करतो आणि त्यात घरात जे काही भाज्या असतील उपलब्ध त्या इथे घातलेल्या आहेत। ब्रोकोली नसेल तर जे काही कोबी पण आहे, हो, कोबीचा थोडासा वास येतो आणि दोन्ही उग्र भाज्या होतील त्या, फ्लॉवर आणि कोबी, त्यामुळे सो इथे कांदा आहे, बटाटा आहे, ब्रोकोली, फ्लॉवर आणि गाजर, हो, आणि खूप पाणी घालून त्या भाज्या आपण स्टॉक करायला ठेवल्या। त्या भाज्या होतात तोवर आपण पुढची तयारी करूया। पुढे काय करूया? आलं लसूण पेस्ट लागेल आपल्याला फोडणीसाठी। अच्छा, यामध्ये थोडंसं मीठ घालूया पेस्ट मध्ये, यामध्ये। अच्छा, स्टॉक मध्ये। सो या भाज्या शिजतात, यात थोडं मीठ घालूया। चला, भाज्या शिजतात तोवर ही पुढची वाटण तयार करून घेऊया। आलं लसूण साधारण 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं मिक्स केलं तरी चालेल, कारण पेस्ट स्मूथ व्हायला हवी आपल्याला। थोडंसं नाही थोडंसं पाणी घातलं तरी चालेल आपल्याला। ते आता आलं लसूण पेस्ट तयार आहे, जे आपण नंतर वापरणार आहोत। तोपर्यंत थोडंसं काजू, मगजबी, आणखीन थोडी खसखस। अच्छा, मी हे भिजत घातलं 1-2-3 तास, 1-2 तास भिजवलंय मी। जरा कमी वेळ असेल तर थोडं गरम पाण्यात भिजवलं तरी चालेल। आता याची पण पेस्ट, हा, फाईन पेस्ट तयार करायची। काजू, मगजबी आणि खसखस 1-2 तास भिजत, हो हो, लगोलग करायचं असेल तर गरम पाण्यात उकळून घेतलं तरी चालेल। याची एकदम फाईन पेस्ट करूया। आपला स्टॉक तयार झालाय। आणखीन ही काजू खसखसची पेस्ट जी आहे ती पण तयार आहे। काजू खसखसची पेस्ट तयार आहे आणि इथे भाज्या पण तयार आहेत आणि भाज्या छान शिजल्यात। आता याचं आपण पाणी निथळून घेऊ। हो, भाज्या बाजूलाच ठेवायला लागेल, नंतर त्या भाज्या आपण मिक्स व्हेज वगैरे बनवण्यासाठी बनवू शकतो किंवा पावभाजी पण याची ना, हो हो, शिजलेल्या भाज्यांची पावभाजी जबरदस्त होईल। तर इथे ना कढईमध्ये आम्ही भाज्यांचा स्टॉक काढून घेतलेला आहे बाजूला। आता फोडणी घालतोय। तर इथे कढई गरम केली, त्यात साजूक तूप, तुपाचीच फोडणी, हो हो हो, तुपाचीच फोडणी, लवंग, मिरे, एकच बदाम फूल,
थोडीशी दालचिनी, एक 2-3 तमालपत्र. म्हणजे तुपातल्या फोडणीचा इतका छान सुवास तरवळतोय. हिरव्या मिरच्या, हा हिरव्या मिरच्या. लाल तिखट नाही घालतो, त्यामुळे जी काय चव असेल ना या पांढऱ्या रस्स्याला ती याचीच आहे. खडा मसाला आणि हिरवी मिरची. आता काय करू? आता यामध्ये आलं लसूण पेस्ट थोडीशी ती आपण तयार करून घेऊ. हो. सो ही आलं लसूण पेस्ट घालतो. त्यानंतर थोडी काजू मगज बीची पेस्ट. आता यामध्ये काजू आणि याची ही पेस्ट घालूया. सगळी घालू. हो. ही शिजवून घ्यायची. हा थोडीशी कच्चीच आहे भिजवलेली. थोडीशी कच्चा त्यातला जो वास आहे तो निघेपर्यंत. मस्त कमाल सुवास तरवळतोय. आता काय करायचं? आता आपण हा स्टॉक, हलकसं तेल पण सुटायला लागलंय बघा या पेस्टला. दूध पण घालायचं आपल्याला. आता हा सगळा स्टॉक घातला. कमाल दिसतोय, म्हणजे प्रॉपर पांढरा रस्साच दिसतोय. आता यामध्ये आपण मीठ नाही घातलं, आधी मीठ घालू. अच्छा. थोडंसं मीठ उकळू देत. मग अशी स्टॉकमध्ये थोडं घातलेलं आहे, त्यामुळे आता थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. आता यात नारळाचं दूध घालतो. हो. सो हे घरी काढलेलं नारळाचं दूध आहे. आता याला उकळी येऊ देत. कमाल, खूप सुंदर दिसतोय हा पांढरा रस्सा. कमाल इथे ऑलमोस्ट तयार आहे. हो हो. आता काय करायचं? आता फक्त वेलदोड्याची थोडीशी पूड आहे, ती फ्लेवरसाठी ॲड करायची. छान एक उकळी काढून घेतली आम्ही याला आणि कमाल दिसते. अजिबात फुटलेले नाहीये हे पांढरा रस्सा आणि दिसतंय खूप छान. मला तर राहवत नाहीये, कारण पहिल्यांदा मला व्हेज पांढरा रस्सा असा आयता खायला मिळतोय. मस्त मस्त, थँक्यू. मी आता नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे मी कंपॅरिझन नाही सांगू शकत. तुम्ही खाता? हो. कशी होते चव? मस्त, छानच होते. नाही पण जो आपण फरक हा नाही वाटत फरक, म्हणजे आम्हाला. हो 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 हो. येस. ज्यांनी व्हेज आहेत ना त्यांनी जर खाऊन बघितला तर त्यांना ते नॉनव्हेजच्या आणि ह्याची काय हे होणार नाही, कमी लागणार नाही. कमाल. मस्त झालेला आहे हा पांढरा रस्सा.